वसई विरारच्या पूरस्थितीवर अखेर मोठी हालचाल. निळे मोरे येथे धारण तलावासाठी नव्याने 400 कोटींचा प्रस्ताव. महापालिकेची युद्ध पातळीवर तयारी. दरवर्षी पावसाळा आला की वसई विरार शहराची ओळख विकासापेक्षा पूरस्थितीमुळे अधिक चर्चेत येऊ लागली आहे. मुसळधार पावसात रस्ते जलमय होणे, घरांमध्ये पाणी शिरणे, वाहतूक सेवा ठप्प होणे, वीज पुरवठा खंडित होणे आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत होणे ही परिस्थिती आता शहरवासियांसाठी नवी राहिलेली नाही. मात्र वाढत्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेने आता मोठी आणि निर्णायक हालचाल सुरू केली आहे. नालासोपारा पश्चिमेतील निळे मोरे येथे धारण तलाव अर्थात होल्डिंग पॉड्स विकसित करण्यासाठी महापालिका नव्याने तब्बल 400 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अर्बन चॅलेंज फंड आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातून निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून वसई विरारमध्ये पूरस्थितीची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे, बेकायदा माती भराव, अनियोजित बांधकामे आणि पाणी निचऱ्याच्या मार्गात निर्माण झालेले अडथळे यामुळे शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे. परिणामी थोड्याच वेळात होणाऱ्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर जलमय होत आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसणे, व्यापारी व्यवहार ठप्प होणे, शाळा कॉलेजांवर परिणाम होणे, रुग्णवाहिका अडकणे अशा अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. काही भागांमध्ये नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होऊन बसते. त्यामुळे या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्या तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली होती. या समितीने केलेल्या अभ्यास अहवालात नालासोपारा परिसरात धारण तलाव विकसित करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने निळे मोरे येथील सर्वे क्रमांक 179 हिस्सा क्रमांक 1D या जागेवर तब्बल 19,860.64 चौरस मीटर क्षेत्रात धारण तलाव उभारण्याचा निर्णय घेतला होता. हा तलाव पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यास आणि पूरस्थिती नियंत्रणात आणण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मागील 2 ते 3 वर्षांपासून या प्रकल्पाचे प्रस्ताव तयार होत असले तरी अपेक्षित निधी आणि तांत्रिक प्रतिसाद न मिळाल्याने प्रकल्प रखडला होता. आता नव्याने 400 कोटी रुपयांचा भक्कम प्रस्ताव तयार करून या प्रकल्पाला गती देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. धारण तलावासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 65 एकर जागेवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करावे लागणार आहे. या खोदकामातून निघणारी माती हटविण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने महापालिकेने एक वेगळी योजना आखली होती. ज्यांना ही माती आवश्यक असेल त्यांनी ती स्वखर्चाने उचलून न्यावी यासाठी 4 वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र तलाव परिसरातील माती दलदलीची असल्याने तिचा अन्य कामांसाठी उपयोग होत नसल्याने निविदांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान शहरातील वाढत्या पूरस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. दरवर्षी पुनरावृत्ती होणाऱ्या या संकटांमुळे प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता प्रस्ताव, अहवाल आणि बैठका या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार का हा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. वसई विरारला पूरमुक्त करण्यासाठी धारण तलावाचा हा प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो असा विश्वास व्यक्त केला जात असला तरी या प्रकल्पाची अंमलबजावणी किती वेगाने आणि प्रभावीपणे होते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.